खरं म्हटलं तर मुंबईच्या शहराच्या लगत इंडस्ट्री वाढली पाहिजे यामध्ये दुमत नाही. मुंबई, पुणे, नाशिक इथं आता जागाच उपलब्ध नाही हे आपल्याला सुद्धा कल्पना आहे. आणि मग विस्तारित असलेल्या MIDC किंवा नवीन आलेले उद्योग या बाबतीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी तशा प्रकारच्या जमीन ॲक्विजिशनचे प्रस्ताव चालू केलेले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्योगधंदा किंवा IT पार्क किंवा तुमच्या ह्या GCC साठी येणाऱ्या इंडस्ट्रीला किंवा येणाऱ्या कंपन्यांना सुलभता लागते, शहरीकरण जवळ लागते, हे तुम्हाला पण माहिती आहे. आता हे करत असताना रस्ते सोयी माझ्या माहितीपणे मुंबई टू पुणे आणि पुणे टू बँगलोर, कोल्हापूर हा रस्ता फार मोठ्या प्रमाणात होता. तुम्ही आता ग्रीन कॉरिडॉर करताय, वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव त्या ठिकाणी आहेत. साताऱ्यामध्ये जसं कोल्हापूरमध्ये पाणी उपलब्ध आहे आणि सर्व सुबकता पण आहे, लोकांना तशा प्रकारचे अपेक्षित असलेल्या सगळ्या सोयी सुविधा आहेत. मगाशी बाजूला पालकमंत्री बसलेले आहेत, त्यांनी खरं म्हटलं तर आमच्या सगळ्यांची मागणी आहे, शिवेंद्रराजे असतील, माझे असतील किंवा पालकमंत्री, आमच्या सगळ्यांची मागणी आहे इथं. ते म्हणूनच त्यांचा उल्लेख त्यांना सांगितला की त्यांच्याकडे बैठका घेऊन घेऊन मी थकलो. त्यांना 10,000 एकर जमीन मी द्यायला लागलो होतो, पण ते काय आहे, ते विरोधी पक्षाकडे प्रेम फार कमी असतं. परंतु असो, पण मी सर्व पक्षात आहे. चला, मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मी आपल्याला तुम्ही त्याबद्दल मला असं समजतं त्याबद्दल धन्यवाद. माझं एवढंच म्हणणं आहे की आत्ताच्या घडीला उदय सामंत साहेब, आपण नेहमी सांगता की एवढे इंडस्ट्री येते, IT पार्क आमच्याकडं फार मागणी आहेत. आमची मुलं या पुण्यामधून मुंबईला वगैरे जात आहेत. आम्ही जागा उपलब्ध करून देतो. पालकमंत्री आहेत, आम्ही सगळेजण राजकीय सगळं बाजूला ठेवून आम्ही एकत्र येऊन जागा उपलब्ध करून देऊ. फक्त मला पेशिफिक उत्तर प्रयत्न करू वगैरे जाऊन द्या, आम्ही जागा उपलब्ध करून देतो. किती दिवसामध्ये किंवा किती महिन्यामध्ये तुमच्याकडे बरेच प्रस्ताव येतात. IT पार्कनी तुमच्या या GCCच्या सातारा किती दिवसामध्ये लगेच तुम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव देणार आणि या संदर्भातून बैठक आमची सर्वांची बोलून या असलेल्या निर्णयाच्या संदर्भातून किती दिवसात निर्णय घेणार याचा खुलासा करा. सभापती महोदय, सन्मान्य